नमस्कार मित्रांनो, वेलकम स्टुडंट्स. स्टँडर्ड 7 लेसन नंबर 5 फूड सेफ्टी subject science. Now in this chapters we learn food safety means अन्न पदार्थांची सुरक्षा. Now here gives foods or source nutrients obtains and functions in body. Foods or source means पदार्थ आणि त्या कोणत्या स्रोतापासून मिळतात ते. न्यूट्रिएंट्स ऑब्टेन म्हणजे आपल्या शरीराला आवश्यक असं त्या पदार्थातून काय मिळतं. अँड फंक्शन्स इन बॉडी आणि त्याचं आपल्या बॉडीवर काय कार्य होतं. नंबर 1 जवार, व्हीट, millet means bajra, rice. These are the carbohydrates. की जवार, वीट, बाजरी हे काय आहेत? कार्बोदके आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत की याच्यापासून आपल्या शरीराच्या वाढीचा उपयोग होत असतो. दुसरं आहे सेकंड वन इज बीन्स अँड पल्सेस. बीन्स म्हणजे कडधान्य अँड पल्सेस मीन्स डाळी. की ह्या ज्या डाळी आहेत, कोणत्या डाळी आहेत तर तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, चणा डाळ यांसारख्या ज्या डाळी आहेत आणि जी कडधान्य आहेत वाटाणा, हरभरा, मूग, चवळी, पावटा एक्सेट्राच की हे खाल्ल्यामुळे त्यातून आपल्याला प्रोटीन्स मिळत असतात आणि त्याचाही आपल्या शरीराच्या वाढीसाठी खूप फायदा होत असतो. थर्ड वन इज द ऑइल, घी एक्सेट्रास म्हणजे तेल आणि तूप यांच्यापासून आपल्या शरीराला स्निग्ध पदार्थ मिळतात, त्याचाही शरीराच्या वाढीसाठी उपयोग होतो. फोर्थ वन इज फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. फ्रूट्स म्हणजे फळे, व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला की ज्या हंगामानुसार किंवा ऋतूनुसार आपल्या बाजारात उपलब्ध असतात आणि ज्या ज्या ऋतूमध्ये जी जी फळं येतात ती खाणं खूप आवश्यक असतं की ज्याच्यामुळे आपल्याला विटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स ही आवश्यक घटक मिळत असतात. अँड दिस फंक्शन इज टू प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी की याच्यामुळे आपल्या बॉडीला योग्य वाढ होत असते. नाउ नेक्स्ट टॉपिक इज फूड स्पॉइलेस म्हणजे अन्नाची नासधूस. नाउ लुक ॲट द पिक्चर्स. देअर आर द 4 पिक्चर्स. फर्स्ट वन इज पिक्चर नंबर ए. बघा काय दिसतंय की त्याला घूस लागून हे पदार्थ गहू खात आहे. सेकंड वन दुसऱ्या पिक्चर्समध्ये बघा काय आहे की उघड्यावरचे पदार्थ खात आहे जिथे माशा भिनभिनत आहे. तिसऱ्या चित्रामध्ये एक माणूस एका भाजीवालीकडून भाज्या घेत आहे की ज्या आजूबाजूला सगळी घाण पसरलेली आहे. आणि चौथ्यामध्ये पोते फुटून त्यातलं धान्य खाली पडलेलं आहे. इव्हेंट्स इन अवर सराउंडिंग्स की अशा घटना आपल्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉइलेज. समटाइम्स फ्रूट्स अँड देअर स्किन्स टर्न ब्लॅक म्हणजे काही वेळा फळं आणि त्यांची कातडी ही काळी पडते. सम फूड स्टफ्स गिव्ह आउट अ फाऊल और बॅड ओडर. बॅड ओडर घाण वास येत असतो. सच फूड स्टफ्स आर नॉट सुटेबल फॉर अस टू ईट. Sometimes naturally available food materials are spoiled by wrong handling, by when they are overcooked or improperly stored, say in a damp places. काही वेळा अन्न जास्त शिजवल्यामुळे किंवा त्यांची वाहतूक करताना एका ठिकाणावरून दुसरीकडे आणताना किंवा पदार्थ अयोग्य हाताळला गेल्यामुळे ते खराब होत असतात. In such cases, the quality of the food materials deteriorates. They may also be spoiled during transportations. Can you give more such examples of food spoilage? तुम्ही अशी उदाहरणं देऊ शकता का? Now next, the foodstuffs we consume, whether of animals or plant sources, must be of the best quality. Otherwise,
you may fall prey to disease or illness. Food is said to be spoiled if there is a change in its color, odor, texture, quality, taste, and there is a loss of its nutrients contents. की ज्या वेळेस एखाद्या पदार्थाचा रंग, वास, त्याचं रूप, त्याची दर्जा, त्याची चव बदलते, अशा वेळेस ते पदार्थ खाण्यायोग्य राहत नाही. बघा हे चित्र काय दिसते आहे, तोंडाला पाणी सुटलं की नाही. पावभाजी, वडापाव आणि पाणीपुरी आहे. मग आपण आपले फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत ऑन डे out with our friends or family, we enjoy mouth-watering dishes like pani puri, shev puri, pav bhaji, vada pav, pizza, burger, etc. But have you ever given a thought to how or where they were made? मी विचार केलाय का ते कसं आणि कुठे बनवलं गेलंय ते? Where they display or serve hygienically? ते खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला काही अपाय होणार आहे का? What was the sources of water used for preparing there? किंवा जो पाणी वापरलेला आहे तो कुठून मिळालेला आहे? अशुद्ध पाणी आहे का शुद्ध पाणी आहे? याचाही आपण विचार करतो का? डिस्कस ऑल दीज मॅटर्स विथ युअर सायन्स टीचर. हे तुम्ही तुमच्या विज्ञान शिक्षकाकडून जाणून घ्या. Now observe this. There are the fruits: mango, grapes, banana, and show the most important fruit is apple. One is fresh apple, another is foodstuffs, damaged apple. Which fruits in the pictures appear to be good to eat? Why? कोणती फळं तुम्हाला चित्रातली खाण्यायोग्य वाटतात आणि का? Various kind of changes occurs in food materials. For examples, fruits turns black or change taste. Meat becomes sour or peanuts become rancid. All these changes occurs due to factors within the food materials. Often food grains, etc. produced in farm are damaged due to various reasons like improper handling, improper storage, improper transportation, etc. हे फळं कशाने खराब होतात? कसंही हाताळल्यामुळे किंवा ट्रान्सपोर्ट करताना कसंही ठेवल्यामुळे किंवा कसेही साठवणूक केल्यामुळे ते खराब होत असतात. Some foodstuffs like meat and milk are either acidic or alkaline. काही मीठ म्हणजे मांस आणि दूध हे कसंही हे ॲसिड आणि अल्कली आहेत, आम्ल आणि आम्लारी आहेत. They may get spoiled due to chemical reactions on contact with metal. ते एखाद्या धातूशी त्याचा संपर्क आला तर त्यांच्यामध्ये रिॲक्शन होत असते. Sometimes foodstuffs may be spoiled due to contaminated by microorganisms or insects from the surroundings, air, water, and soil. हवा, पाणी आणि जमिनीमध्ये अनेक प्रकारचे सूक्ष्म जीव असतात आणि इन्सेक्ट्स म्हणजे कीटक असतात की ज्यांच्यामुळे हे पदार्थ खराब होत असतात. Can you give some other examples of factors that cause spoilage of foods? तुम्ही त्यांची काही उदाहरणं देऊ शकता का? तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्याच्याविषयी कमेंट्स लिहा. थँक्यू.